बघूयात पुढची बातमी। दिल्लीच्या द्वारका सेक्टर 13 मध्ये इमारतीच्या 7व्या मजल्यावर भीषण आग लागली। साबादा अपार्टमेंटला ही आग लागल्याचं कळतं आणि याच आगीमध्ये अनेक जण अडकल्याची देखील माहिती आहे। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न देखील सुरू आहेत। दरम्यान आगीमधून जीव वाचवण्यासाठी 3 जणांनी 9व्या मजल्यावरून उडी घेतली आणि यामध्ये तिघांचाही जागीच मृत्यू झालेला आहे। यात वडिलांसह 10 वर्षीय 2 मुलांचा समावेश असल्याची आत्ताची माहिती समोर आली आहे आणि ही दृश्य एका मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहेत। आपण पाहतोय इमारतीच्या 7व्या मजल्यावरती आग लागली आणि त्यानंतर या मजल्यावरून एक वडील आणि 2 मुलांनी उडी घेतल्याची माहिती आहे। जीव वाचवण्यासाठी त्यांनी या मजल्यावरून खाली उडी घेतली आणि त्याच वेळेस त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। राजधानी दिल्लीत द्वारका सेक्टर मधली ही आग आहे। पूर्ण बिल्डिंग आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे। तर आग एवढी भयंकर होती की बिल्डिंगच्या चोहो बाजूंनी ज्वाल या ठिकाणी आग बघायला मिळते। दिल्लीच्या तापमानात 39 अंशांपर्यंतची वाढ झाली। शपथ सोसायटीच्या 8व्या आणि 9व्या मजल्यावर ही आग लागल्याची माहिती आहे। यश यादव यांच्या 2ही मुलांनी उडी मारली। 10 वर्षाचा मुलगा आणि मुलीनं 7व्या मजल्यावरून उडी मारली। तर आगीपासून वाचवण्यासाठी दोन्ही भावंडांनी उडी मारली, मात्र याच मध्ये त्यांचा मृत्यू झाला। भावंडांनी उडी मारल्याचं लक्षात आल्यानंतर वडील यश जाधव यांनी देखील 7व्या मजल्यावरून उडी मारली आणि याच मध्ये तिघांचा मृत्यू झाला। आई आणि एक मोठा मुलगा मात्र वाचल्याची आताची एक प्राथमिक माहिती आहे। या संदर्भात रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देतात। रामराजे, अतिशय धक्कादायक आणि तितकीच दुःखद अशी घटना म्हणावी लागेल, कारण ही आग इतकी भीषण होती। या आगीतून कुठेतरी वाचण्यासाठी 2 मुलांनी आणि वडिलांनी खाली उडी घेतल्याचं बघायला मिळतं आणि यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। ही आग आटोक्यात आलेली आहे का? सध्याची अपडेट काय? बिलकुल, खरं तर सकाळी 10 वाजता ही आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली होती आणि त्यानंतर अग्निशमन दलाने ताबडतोब आपल्या 8 गाड्या पाठवल्या होत्या ही आग आटोक्यात आणण्यासाठी। त्यामुळे सकाळी 10 वाजता जेव्हा कळालं तर तेव्हा प्रयत्न सुरू होते, परंतु 2-3 गोष्टी ज्या आहेत त्या घडलेल्या आहेत आणि त्यामुळं या तिघांना वाचू शकलं नाहीये। पहिली गोष्ट म्हणजेच की आग जेव्हा लागली तेव्हा रस्त्यामध्ये सर्वत्र लोकांची बघ्यांची गर्दी निर्माण झाली होती आणि त्याचबरोबर ट्रॅफिक सुद्धा जाम झालं होतं आणि म्हणूनच अग्निशमन दलाच्या गाड्यांना तिथवर पोहोचणं हे शक्य झालं नाही। आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजेच की जेव्हा ज्या मजल्यावर ही आग लागली होती 7व्या मजल्यावर, तर त्याच्या खालचे जे 2 मजले होते ते दोन्ही मजले जे आहेत ते दोन्ही घरं बंद होती। त्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी कोणताही रस्ता मिळाला नाही आणि त्यामुळे अग्निशमन दलाचे जवान तिथे पोहोचल्यानंतर सुद्धा ती दोन्ही घरं, दोन्ही फ्लोअर जे आहेत ते बंद होते आणि म्हणूनच तिथवर पोहोचण्यासाठी वेळ लागलेला आहे। आणि तेवढ्यातच हे 2 जण म्हणजे की 2 10-10 वर्षाचे भाऊ आणि बहीण आहेत, तर त्यांनी उडी मारली आणि त्याचबरोबर त्यांच्या वडिलांनी पण उडी मारली खाली आणि त्यानंतर या तिघांनाही ऍडमिट करण्यात आलं होतं। एकूण 5 जण होते, 5 जणांनी जीव वाचवण्यासाठी उडी मारली होती, तर त्यापैकी तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आलेली आहे आणि इतरांना सुद्धा, जे काही लोक होते त्यांना सुद्धा बाहेर काढण्यात आलेले आहेत, वाचवण्यात आलेले आहेत। आणि त्यानंतर जे LPG गॅसचं कनेक्शन आहे, त्याचबरोबर लाईट आणि इतर सर्वच गोष्टी ज्या आहेत त्या बंद करण्यात आलेल्या आहेत। कनेक्शन संपूर्ण कट करण्यात आलेलं आहे आणि तिथून जे तिथले रहिवासी आहेत त्यांना सुद्धा सुखरूप बाहेर काढण्यात आलेलं आहे। ट्रॅफिक पोलीस तिथून ट्रॅफिक दुपारपर्यंत बाजूला काढण्याचे प्रयत्न केले गेले होते। अँब्युलन्स तिथवर नेणं, अग्निशमन दलाचे जवान तिथवर पोहोचणं, पोलीस यंत्रणा तिथवर जाणं, डॉक्टर तिथवर जाणं, तर यासाठी ह्या संपूर्ण गोष्टीसाठी उशीर लागला होता। निश्चितच रामराजे, जे दोघं बचावलेले आहेत, आई आणि त्यांचा दुसरा मुलगा, त्यांची स्थिती सध्या कशी आहे? बिलकुल, आई आणि त्यांचा मोठा मुलगा हे वाचलेले आहेत या संपूर्ण दुर्घटनेतून, तर त्यांची स्थिती आता योग्य असल्याची माहिती मिळालेली आहे आणि त्यांच्यावर उपचार सुद्धा सुरू आहेत। फक्त या तिघांकडेही कोणताही पर्याय नव्हता, कारण धुरामुळं दरवाजा दिसत नव्हता, त्याचबरोबर बाहेर जाण्याचा मार्ग सुद्धा दिसत नव्हता आणि म्हणूनच या तिघांनाही बाल्कनीमधून उडी मारावी लागली आणि त्यामध्ये यांचा दुर्दैवी अंत झालेला आहे। परंतु श्वसनाचा त्रास जो झालेला आहे आईला आणि त्याचबरोबर मोठ्या मुलाला, त्यांना मात्र रुग्णालयामध्ये नेण्यात आलेला आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। निश्चितच रामराजे, या घटनेसंदर्भातली सगळी अपडेट तुमच्याकडून सातत्याने जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।